सर काय सांगाल जे गुन्हा निष्पन्न झालाय, काय पूर्ण माहिती होती, कसा आरोपीला पकडला, काय माहिती द्या? दिनांक 23/8/24 ते दिनांक 24/8/24 या रात्री प्रमोद कुमार बिंद या व्यक्तीचा योगेंद्र यादव चाळीमध्ये मर्डर झालेला होता। त्या मर्डरचा गुन्हा पेलार पोलीस स्टेशन येथे 666/24 प्रमाणे दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास पेलार पोलीस स्टेशन करत होते। त्याचबरोबर सदर गुन्ह्याचे गांभीर्य बघून काही मागमूस नसल्यामुळे सदरचा गुन्ह्याचा तपास वरिष्ठांनी युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक व त्यांच्या टीमने देखील करावा अशा सूचना दिल्या होत्या। त्याचा तपास करत असताना अनेक गोष्टी समोर आल्या, परंतु आरोपी निष्पन्न होत नव्हता। आमच्या टीमने अथक प्रयत्न केले आणि एक आरोपी समीर कुमार उर्फ शमशेर बिंद हा याच प्रकारचे काम करणारा त्याचं नाव निष्पन्न केलं, परंतु त्याच्याबाबत देखील काय माहिती मिळत नव्हती। मग तांत्रिक विश्लेषण त्याचप्रमाणे हद्दीतील CCTV फुटेज या सर्वांची तपासणी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की याच आरोपीने हा खून केलेला आहे। सदर आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर आमची टीम प्रमोद भागवत व इतर अधिकारी वाराणसी येथे गेले। वाराणसी येथे जाऊन त्यांनी STFच्या मदतीने सदर शमशेर बिंद यास ताब्यात घेतले आणि ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले। सदरचा गुन्हा त्याने यापूर्वी तो इकडे जेव्हा तो इकडे आला होता महाराष्ट्रामध्ये वाराणसी येथून, त्यावेळेस त्याने त्याची स्वतःची मोटरसायकल तिथे गहाण ठेवलेली होती। ती मोटरसायकल गहाण ठेवून त्याने 25,000 रुपये आणले होते आणि इकडे आल्यानंतर त्याने मुंबईमध्ये जुगार खेळून ते पैसे उडवले होते। आता आपण ते पैसे उडवले, ते परत घरी जाण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला विचारणा होईल म्हणून त्याने ते पैसे कुठून कमवायचे या उद्देशाने प्रमोद कुमार बिंद हा ठेकेदार आहे, याच्याकडे पैसे असतील असा त्याला हे आल्यामुळे त्याने त्याच्या घरी गेला, त्याच्याबरोबर रात्री झोपण्याचा बहाणा केला आणि रात्री त्याचा खून करून त्याच्याकडे असलेले 26,000 रुपये घेऊन तो फरार झाला। फरार झाल्यानंतर तो वाराणसी येथे गेला होता। वाराणसी येथे जाऊन त्यांनी ते पैसे देखील जुगारात उडवले आणि आरोपीला पकडल्यानंतर आरोपीने सदर गुन्ह्यात वापरलेला चाकू हा नायगाव हद्दीमध्ये फेकलेला सांगितलेला आहे, तो रिकव्हर करण्यात येईल। त्याचप्रमाणे या गुन्ह्यातले जे पैसे आहेत ते पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये निष्पन्न होईल, ते पण रिकव्हर करण्यात येतील।